काही जणांच्या आयुष्यात एवढा एकटेपणा असतो की त्यांनी भुईमुगाची शेंग जरी फोडली तरी एकच शेंगदाणा निघतो. छान दिसता हो तुम्ही. हे ऐकून होणाऱ्या आनंदावर विरजण घालणारे पुढील दोन शब्द वयाच्या मानाने. एक छोटंसं गाव. एका वायरमॅननं एका अडाणी मुलीवर प्रेम केलं. त्याने तिला एक लव्ह लेटर दिलं आणि त्या येडीने तिच्या बापाला दिलं आणि म्हणाली, आबाव लाईट बिल आलं. एक मुलगी म्हणाली, तुझ्याजवळ अक्कल आहे की नाही? मी पण बोललो, आहे पण देणार नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री. शुभम, ही तुझी पहिलीच वेळ आहे ना? बायको, हो, पण तुम्ही सर्व मुलं असंच का विचारता? बंड्या मुलाखत द्यायला गेलेला असतो. मॅनेजर, तुमच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. बंड्या, होय, सगळं तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही करा गावभर. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातली एक मुलगी माझ्या हातात मोबाईल बघून मला म्हणाली, अय्या, या काळात सुद्धा तू कीपॅडचा मोबाईल वापरतोस? मी तिला हळूच उत्तर दिलं, मला ना टच करण्यापेक्षा दाबण्यातच मजा वाटते. बिचारी नंतर काही बोललीच नाही. आज एका भिकाऱ्याला बोललो, एवढा धडधाकड आहेस, भीक का मागतो? तर मला म्हणे, तुझ्या 1 रुपयासाठी हातपाय मोडून घेऊ. दोन जागी पाणी पिले तर 3 दिवस अंथरुणात सर्दीमुळे झोपून राहतात आणि म्हणतो कसा, 12 गावचे पाणी पिलो आहे मी. सकाळी सकाळी बायकोचा हसरा चेहरा बघा, दिवस मस्त जातो. पु ल देशपांडे. मग बायको कुणाची पण असो, निळू फुले. बायकोने घेतलेला मॉडर्न उखाणा. सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमीच तुझी साथ देईन. तुझ्यासाठी एक शर्ट घेतला की माझ्यासाठी पण 2 साड्या आणि 4-5 ड्रेस घेईन.